म्हणजे जनतेचा हक्काचा आवाज। नमस्कार, गंधवार्ता न्यूजमध्ये आपले स्वागत। माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण होणार माढ्याचा खासदार या प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी आज आपण आलोय फलटण तालुक्यातील पिंपरद या गावी। चला तर मग पाहू काय आहे नागरिकांच्या मनाचा कौल। माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक सुरू आहे, तर कोण खासदार होईल असं वाटते तुम्हाला? मोहिते पाटील। बरं, कशामुळे काय यावेत असं वाटतंय? भाजप विरोधात तर लईच डेंजर परिस्थिती आहे। शिक्षणाबद्दल बी डेंजर परिस्थिती आहे। शिक्षण करायला गेलं तर शिक्षणात तलाठी परीक्षेत बघितलं तर 200 मार्कापैकी ही 214 मार्क पडतात। आणि आता ते सरकार काय म्हणते, अबकी बार 400 पार। मला तर वाटतं हे 800 पार होतील आता। कशामुळे? अहो यांची ती काय ती मशीन कसली आहे, ईव्हीएम मशीन। ईव्हीएम मशीन मध्ये काय लबाडी वाटते, ती खोटं आहे सगळं। ती अहो बॅलेट पेपरवर घ्यावी मग त्यांना कळल। हे काय लावलं ह्यांनी, ती मशीने आणा भले बरोबर, मशीनवर आणले तरी पण त्याचे पेपर तरी बाहेर आले पाहिजेत ना। पेपर आम्ही दुसऱ्या ह्याच्यात टाकू। हल्ला तर न्याय व्यवस्थावर बी आपला तर विश्वास उडाला। आता तर न्याय व्यवस्था पण नीट समजून घेत नाही। ह्यांच्याकडं न्याय व्यवस्था, ह्यांच्याकडं पोलीस, ह्यांच्याकडं ईडी, CBI, महाराष्ट्राचे इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर, हे सर्व थांबण्यासाठी कोण यावं असं वाटतं तुम्हाला? हे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी। नमस्कार। आज काय आपली यात्रा सुरू आहे का? हे आमचे सालाबाद प्रमाणे मरीमाता यात्रेचा उत्सव हा दरवर्षी असतो। याप्रमाणे 2023-24चा आजचा उत्सव चालू आहे। आज सध्या माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचं वारं पण सुरू आहे, तर कोण होईल खासदार माढा मतदारसंघात? तर माढा मतदारसंघातून मतदाराचा कौल जे सक्षम उमेदवार आहेत, म्हणजे ज्यांनी आपल्या जनतेसाठी चांगलं कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत, त्यांना जनता 100% यश देणार। त्या पिरियडमध्ये जे पाणी पोहोचवण्याचं कामकाज केलेलं आहे, अशा संदर्भात जे लोकप्रतिनिधी आहेत पहिले, त्यांनी चांगलं कामकाज केलेलं आहे, त्यांच्या जनतेचा कौल आहे। नाव सांगितलं तर बरं होईल। खासदार साहेबांचं म्हणजे आहे बऱ्यापैकी योगदान त्यामध्ये। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर। माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे, तर कोण खासदार होईल असं वाटतंय तुम्हाला? किंवा निवडणुकी संदर्भात काय मत आहे आपलं? आता काय मतदान द्यायला मग सगळे उभा राहतात, आपण तर देतोच मत, आपण काय देत नाही का? पण आम्हाला घर नाही दार नाही, किती हे झालं तरी ती त्यांची तीच खरं करते। मतदान आलं की घरदार आली की ती कुणी पुढारी होतंय ती तीच लावतंय माघारी। आम्हाला आहे ती घरदार, हा मग आहे ती का घरदार? आम्ही काय राहिलोय असल्यात। माढा लोकसभा मतदारसंघात कोण खासदार होईल असं वाटतंय? धैर्यशील मोहिते पाटील। कशामुळे? काय आपला माणूस आहे। धन्यवाद। माढा लोकसभा मतदारसंघात कोण खासदार होईल असं वाटतंय? आमच्या माढा खासदारामध्ये विद्यमान खासदार यांनी चांगल्यापैकी काम केल्यामुळं त्यांना अवधीसुद्धा 2.5 वर्षाचा मिळाला होता। त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे रस्ते, पाणी, चांगल्या सगळ्या सुविधा त्यांनी व्यवस्थित केल्यामुळं पुन्हा एकदा आमचे विद्यमान खासदारच म्हणजे निंबाळकरच पुन्हा एकदा खासदार होते। धन्यवाद। माढा लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे? सध्या तर इथं दादांनी गाव दत्त घेतलं होतं बर 5 वर्षापूर्वी। 5 वर्ष झाली पण गावात कुठलाही विकास काम कसलं झालं नाही। आणि सध्या तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीमागे भरपूर लोक आहेत। 80-90% तर इथून मतदान पिंपरदमधून त्यांनाच पडणार आणि तुतारीच वाजणार। धन्यवाद। नमस्कार। नमस्ते। आज आपल्या पिंपरद गावची यात्रा दिसते, यात्रेचा माहोल आहे सगळे। मरीमाता देवीची यात्रा आमची। लोकसभा निवडणुकीचं वारं सुरू आहे, तर माढा लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होईल असं वाटतं तुम्हाला? निश्चितच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर होतील। बरं, कशामुळे सांगता येईल का? त्यांचा विकास कामाचा धडाका एवढा मोठा आहे की आजपर्यंतच्या इतिहासात खासदार हा कोण असतो हे कोणालाच माहीत नसतं। आमच्या मतदारसंघात शरद पवार साहेब 5 वर्ष खासदार होतं। 5 वर्षात अख्ख्या माढा मतदारसंघात एकही दिवस कसं असतं, लोकप्रतिनिधी वेगळे आणि खासदार वेगळा,
खासदाराचं काम गावोगावी जाणं नसतंय, तरी पण आमचे खासदार रणजितसिंह निंबाळकर गावोगावी पोचलेत. माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू आहे, तर कोण खासदार होईल असं वाटतंय तुम्हाला? मोहिते पाटील. कशामुळे? कारण महागाईमुळे तेच योग्य आहेत. म्हणजे कारण महागाई वाढली. गॅस वाढला. पहिला गॅस 400 रुपयांनी होता, आता भाजप सरकार आल्यापासून 1200 गॅस गेलाय. धन्यवाद. माढा लोकसभा मतदारसंघात कोण खासदार होईल असं वाटतंय? सध्या तर मी तटस्थच आहे. ज्यावेळेस इलेक्शन येईल त्याच्यानंतर मग विचार करू. मी जवळ आल्यानंतर. इलेक्शन तर आलंय की आता 7 तारखेला मतदान आहे. ज्यावेळेस इलेक्शनला जाईल त्यावेळेस मी विचार करून. गावाचा कौल काय आहे आपल्या? गावाचा कौल तर तुतारीकडेच आहे. पण सध्या मी आता इलेक्शनला वोटिंगला गेलो तिथं पहिल्यांदा मी बॅनर बघेन, खासदारांचं अगोदर सगळं ते हे बघेन किंवा त्यांची प्रॉपर्टी गुन्हे काय आहेत का, त्याच्यानंतर मी मतदान करेन. ओके, धन्यवाद. कोण होईल माढा मतदारसंघाचे खासदार? रणजित दादा नाईक निंबाळकर. बरं, कशामुळे काय? कारण त्यांनी विकास केला आहे. पाणी आणले, रेल्वेचं चाललंय, परत बाकीच्या बी भरपूर त्यांनी योजना राबवल्यात. त्याच्यामुळं दादा खासदार होतील असा आहे. आणि फलटण मानमधून दादांना भरपूर लीड मिळेल आणि खाली बी 4 तालुक्यातून मिळणार आहे. त्यांनी खालच्या 4 तालुक्यात भरपूर विकास निधी आणून कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे यावेळेस पुन्हा दादाच खासदार होतील. धन्यवाद. माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे, तर कोण होईल माढ्याचं खासदार? आता माढ्याचं खासदार म्हटलं तर बरीच लोक जे धर्माला विरोध धर्माचं म्हणजे स्तंभ माजवतात अशा घटकांसाठी ते विरोधात जातील त्यांच्या. कारण लोकांना माणुसकी हवी आहे, संविधान हवं आहे आणि जे संविधान विरोधी जो बी पक्ष आहे कोणताही त्याच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. आणि जो संविधानाला वाचवण्यासाठी किंवा संवैधानिक कामं करत असतो अशा पक्षाला जास्तीत जास्त वोटिंग इकडे होईल. तुमच्या दृष्टीने कोण संविधानिक काम करते? तर माझ्या दृष्टिकोनातून तर ह्याच्यात कुणीही तसं संवैधानिक काम करत नाही आहे. पण ते म्हणतात ना ह्याच्या कशापेक्षा मऊ काय म्हणतात की ते दगडापेक्षा वीट. हां, वीट मऊ. तशा प्रकारचं जी मऊ असेल त्यांना ते वोटिंग केलं जाईल. आणि जे कट्टर आहेत, धार्मिक कट्टरता ज्यांच्यामध्ये आहे त्यांना वोटिंग खूपच कमी होईल किंवा लोक अशा गोष्टीला कंटाळलेले आहेत. पिंपरत गावात कोणाची हवा आहे? पिंपरत गावात आहेत साहेबांचीच हवा आहे, पवार साहेबांची. पवार म्हणजे तुतारी? तुतारी. धन्यवाद. थँक्यू. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.